महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गेले, त्यामुळे राज्यात बेरोजगारी निर्माण झाली। तर दुसरीकडे या अधिवेशनात बजेटमध्ये मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्य लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र भावांमध्ये आपल्या सरकारबद्दल रोष निर्माण झाला असून लाडका भाऊ योजना देखील आपण सुरू करा अशी मागणी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी विधानसभेत केली। तर गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच कोतवाल कम्प्युटर ऑपरेटर यांच्या समस्या देखील आमदार कोरोटे यांनी विधानसभेत ठेवल्या। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात तत्कालीन मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोया पूनम यात्रेदरम्यान आदिवासी बांधवांकरिता निवास व्यवस्था तसेच गुफेत जाण्यासाठी रोपवे तयार करू अशी घोषणा केली। मात्र अद्यापही त्या संदर्भात कामे सुरू झाली नाहीत। याकडे देखील आपण लक्ष द्यावं अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार कोरोटे यांनी केली। गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल असा जिल्हा असून या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांकरिता अनेक योजना राबवल्या जात होत्या। मात्र त्या बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना पुढे जावं लागतं। याकडे देखील लक्ष देण्याची मागणी आमदार कोरोटे यांनी केली। सहस्राम कोरोटे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आपण माननीय राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावर मला माझे विचार मांडण्याची आपण संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय की राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये जवळजवळ 85 योजनांविषयी त्यांच्या भाषणामध्ये तरतूद करण्यात आली आहे। त्यांच्या भाषणाची नोंद घेण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी भाषणाची सुरुवात करताना अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी भाषणाची सुरुवात करताना अनेक समाजसुधारक व महान व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला। परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यात व देशात ज्यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली अशा महान समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केलेला नाही, ही खेदाची बाब आहे। अध्यक्ष महोदय, या माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये या राज्यामध्ये ग्रामीण विकासामध्ये भर पाडण्यासाठी जे कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी अनेक दिवसापासून ते आंदोलन करत असतात। पण अध्यक्ष महोदय, त्यांच्या मागण्याबाबत अभिभाषणामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये काम करणारे कोतवाल असो, पोलीस पाटील असो, संगणक परिचालक असो, यांच्या सुद्धा ज्या मागण्या आहे यांची सुद्धा कुठेही नोंद घेण्यात आलेली नाही। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यातील जे वृद्ध कलावंत आहे आणि त्यांना मिळणारे मानधन आहे, अध्यक्ष महोदय, जे वृद्ध कलावंत म्हणजे जे कलावंत आहे राज्यामध्ये, झाडीपट्टी नाटक करणारे, कीर्तन करणारे, भजन करणारे, हे कलावंत जेव्हा गावागावामध्ये समाज जागृतीचे, लोक जागृतीचे काम करतात, समाज प्रबोधनाचे काम करतात, त्यांच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा मिळण्याचे काम होतो। पण जेव्हा ते वृद्ध होतात त्यावेळेस त्यांना भरीव त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे, अशा प्रकारची तरतूद माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये दिसून आलेली नाही। अध्यक्ष महोदय, त्या वृद्ध कलावंतांना मिळणारे तुटपुंज मानधन सध्याच्या महागाईच्या दिवसात, तसेच आज त्यांना आजारपणामध्ये होणारा खर्च पाहता त्यांचे मानधन वाढवून देण्याची आवश्यकता होती, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये एकीकडे आपण मोठमोठे समृद्धी महामार्गासारखे आपण रस्ते बांधतो, समृद्धी महामार्गावर मोठमोठे अपघात होतात, पण अध्यक्ष महोदय, ह्याच आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते रखडलेले आहे। माझ्या आदिवासी भागामध्ये, माझा मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 75 वर्षापासून
एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, पूल नाही, अशा प्रकारची व्यवस्था आमच्या मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राष्ट्रपती महोदयांच्या भाषणामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली नाही. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये आदिवासी बांधवासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. अध्यक्ष महोदय, ज्या आदिवासीच्या योजना होत्या त्या आदिवासीच्या योजनांमधून 21 योजना अख्ख्या बंद करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना डिझेल पंप मिळायचे, त्यांना पाईप मिळायचे, अनेक प्रकारचे योजना मिळायचे, कुंपण मिळायचे, पण त्या आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना त्या मिळत नाही. अध्यक्ष महोदय, आदिवासींची शेती ही जंगलाला लागून असते. आदिवासी हा जंगलात राहतो, त्याच्या शेतीला संरक्षण म्हणून कुंपण मिळायचं, पण अध्यक्ष महोदय आता ती योजना त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी या बजेटमध्ये दादांनी सांगताना महाराष्ट्रामधील अनेक जे धार्मिक स्थळे आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यासाठी दादांनी आपण त्यांच्या सर्व सोयी सुविधासाठी आपण भरीव निधीची घोषणा केली. त्यांच्यासाठी आपण अनेक सोयी सुविधासाठी अनेक घोषणा केल्या. पण दादा, माझ्या मतदारसंघामध्ये पारी, कोपार, लिंगो, कचारगड ह्या ठिकाणी एक देवी आहे, आदिवासीचे श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी मागच्या वेळेस 2018ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब येऊन गेले होते. त्यांनी मोठी घोषणा केली होती की त्या ठिकाणी जे भावी भक्त येतात त्यांना जाण्या येण्यासाठी आम्ही रोपवे बनवून देऊ, आणि त्या ठिकाणी येणारे भावी भक्त आहेत त्यांच्यासाठी राहण्यासाठी, त्यांना तिथं थांबण्यासाठी आम्ही त्या मोठमोठे सभागृह तयार करून देऊ. पण आतापर्यंत कुठल्याही त्या ठिकाणी सोयी सुविधा झाल्या नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपणाला विनंती करतो की ह्या बजेटमध्ये आदिवासीसाठी आपण काय दिलं. आमचा 10% हिस्सा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा आहे. पण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.